आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसंग्राम ताकदीनिशी लढणार आहे. गावोगावी शिवसंग्रामचा विचार पोहोचविणार आहे. शेतकरी, युवक आणि समाजातील विविध घटकांचे प्रश्न घेऊन लोकलढा उभारणार आहोत, असे सांगून शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला शिवस्मारकाचा विसर पडला असल्याचे सांगितले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा, ओबीसी तसेच राखीव घटकांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले असल्याचे नमूद करून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, असा खरमरीत सवाल आमदार मेटे यांनी केला. अंबाजोगाईत शिवसंग्रामची कार्यकर्ता बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार मेटे हे बोलत होते. अंबाजोगाईतील अंबारी शासकीय विश्रामगृहात शिवसंग्रामच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवार दिनांक 16 मे रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे, जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, नूतन तालुका अध्यक्ष धनेश गोरे, नूतन तालुका युवक अध्यक्ष ऋषिकेश लोमटे, माजी तालुका अध्यक्ष सुनील अडसूळ, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनदादा कदम, अमोल पोकळे, गायकवाड आदींसह कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार विनायकराव मेटे म्हणाले की मागील काही वर्षांपासून सुनील अडसूळ यांनी तालुका अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या. आयोजित बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका संदर्भात व्यापक चर्चा झाली. शिवसंग्रामचा विचार बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्याचा प्रत्येक गावात पोहोचवणार आहे. शिवसंग्राम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका सक्षमपणे लढणार आहे. कार्यकर्त्यांची निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी देण्यात येईल. आपण स्वतः जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय वेळ देऊन निवडणुकीची तयारी करणार आहोत. यानंतर आमदार मेटे यांनी राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हाताळण्यास महाविकास आघाडी सरकारला आलेले अपयश, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीज तसेच पाणी टंचाई याबाबत सरकार गंभीर नाही. स्वर्गवासी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केली. आज महाविकास आघाडी सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत करावी, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत असल्याचे आमदार मेटे यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांच्या मदत करण्याची भूमिका घेत आहे. कारखानदार जगवायचे व सत्ता टिकवायची हे राजकारण अतिशय वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा, ओबीसी आणि राखीव जागांवरील पदोन्नतीतील आरक्षण जाण्याचा महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. या सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. या प्रश्नी आपण सातत्याने सभागृहात भूमिका मांडली, प्रसंगी विरोधही केला, अशी माहिती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मागील काही वर्षांपासून थांबले आहे. शिवरायांच्या नावाचा घोष करून सत्तेत आलेल्या शिवस्मारकाचा विसर पडल्याचे त्या प्रसंगी त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारचे पुतना मावशीचे प्रेम असल्याचे सांगून खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत, असे ते म्हणाले. या प्रसंगी उद्धवा आजब तुझे सरकार असे सांगून भाजपाबरोबर महाराष्ट्रात आमची युती आहे, परंतु बीड जिल्ह्यात भाजपाला शिवसंग्राम बरोबर युती टिकवायची नाही, असे म्हणाले. भोंगा प्रकरणात राज्यातील मुस्लिम बांधवांनी घेतलेली भूमिकेचे आमदार मेटे यांनी स्वागत केले. या पत्रकार परिषद वाढती महागाई, इंधन दरवाढ, कोविड काळात राज्यात बीड जिल्ह्यात खरेदी प्रकरणात झालेला भ्रष्टाचार, बीड जिल्ह्यातील इनामी व देवस्थानांच्या जमिनीबाबत शिवसंग्रामने सादर केलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, यासाठी घेतलेला पुढाकार आणि EWS आरक्षणाबाबत केलेला पाठपुरावा आदी विविध मुद्द्यांवर आमदार विनायकराव मेटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. आज अंबाजोगाई येथे शिवसंग्रामच्या तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीच्या निमित्तानं मी इथं आलो. आज बैठक स्वर्गीय विलासरावजी देशमुख सभागृह नगरपालिकेच्या तिथलं त्या ठिकाणी संपन्न झाली. गेली अनेक वर्ष जे सुनीलराव अडसूळ हे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यांच्याऐवजी धनुष गोरे यांचे तालुका अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये निवड करण्यात आलेली आहे. आणि युवक अध्यक्ष तालुक्याचे म्हणून ऋषिकेश लोमटे यांची आजच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे. आणि सुनील लोमटे यांना
जिल्हाध्यक्षांनी सुनील अडसूळ यांना जिल्हाध्यक्षांच्या सोबत जबाबदारी देण्याचा निश्चय अध्यक्ष यांनी केलेला आहे. आजच्या बैठकीमध्ये शिवसंग्रामच्या दृष्टीनं आणखीन 1-2 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा झाली. ते म्हणजे आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला शिवसंग्रामचं काम प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जरी पोचलेलं नसेल, याची जाणीव जरी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याला जरी असेल, तरीही येणाऱ्या 3-4 महिन्याचा कालावधी लक्षात घेता या उर्वरित कालावधीमध्ये शिवसंग्रामच्या करता दिवसरात्र एक करून या तालुक्यामधल्या ज्या 6 जिल्हा परिषदची 6ची 6 आणि 12 पंचायत समिती या शिवसंग्राम लढवणार आहे, हाही एक निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. दुसरं, नगरपालिकेची सुद्धा निवडणूक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र इथली परिस्थिती बघून आणि कार्यकर्त्याची सक्षमता, निवडून येण्याची क्षमता हे बघून जेवढे म्हणून शक्य आहे तेवढे उमेदवार उभं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मात्र 100% उभा करणार म्हणजे उभा करणार हा पक्का निर्णय आहे. याकरता मी स्वतः प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गणागटापर्यंत जाऊन तिथल्या बैठका घेणं आणि तयारी करण्याचं काम मी करणार आहे. हा इथला लोकलचा प्रश्न संदर्भात विषय झाला. दुसरा मुद्दा असा आहे की आता राज्यामध्ये जो अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या अतिरिक्त ऊसामुळं काही शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. दुर्दैवानं एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना यावर सरकार अजिबात गंभीर नाही आहे, याचं काहीही त्यांना सोयीसुतक आहे असं चित्र दिसत नाही. आम्ही स्वतः अनेक वेळा मागणी केली. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्या काळामध्ये असाच प्रश्न निर्माण झाला असताना 50,000 रुपये हेक्टरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत केलेली होती. आताची परिस्थिती लक्षात घेता हेक्टरी 1 लाख रुपयाची तरी त्यांनी मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हे माननीय मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, सहकार मंत्र्याला सुद्धा अनेक वेळा सांगितलं. दुर्दैवाने त्याच्याबद्दल काहीही निर्णय होत नाही. पण सगळ्यात वाईट गोष्ट एक आहे की या सरकारने उद्धवजी ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मात्र अतिरिक्त ऊसाचा भाव करून, म्हणजे ती वस्तुस्थितीच आहे, पण त्याची मदत सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्याला करायला पाहिजे ती त्यांनी कारखान्याला करायचं काम केलं. हे कारखानदार जगवायचं आणि आपली सत्ता राखायची असल्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा दुर्दैवाने असलं राजकारण या महाराष्ट्रामध्ये या पाठीमागं कधी नव्हतं. ते आता अलीकडच्या काळामध्ये असे राजकारण सुरू झालेलं आहे आणि हे अतिशय वाईट गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे. शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे, आत्महत्यापासून त्याला वंचित केलं पाहिजे, याच्याकरता या सरकारकडं काहीही कार्यक्रम नाही. विजेची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्याबद्दल अक्षर काही बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही. अनेक प्रश्न इथं असून बसलेले.
पण या सगळ्या प्रश्नाचं देणं घेणं सरकारला काही राहिलेलं नाही. जसं पूर्ण राज्याचं ऊस उत्पादकाचं शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे, तसंच कोणत्याही समाजाचं सुद्धा काही देणं घेणं राहिलेलं नाही. आज मराठा समाजाचं आरक्षण रद्द होऊन 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. या 1 वर्षाच्या काळामध्ये 1% सुद्धा मराठा समाजाला न्याय देण्याच्या करता पाऊल उचलायचं काम या सरकारनं केलेलं नाही आहे. 3-3 तास आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर बैठका घेतल्या, सभागृहामध्ये चर्चा केली, उत्तरं दिली की आरक्षणाची प्रक्रिया तुम्ही सुरू करा. आश्वासनं मिळतात, पण या आश्वासनाला हरताळ फासायचं काम या सरकारकडून सातत्यानं होतंय. मराठा समाजाचा खतासारखा वापर या सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळे या सरकारकडून मराठा समाजाने उद्धव ठाकरेजी असतील, पवारसाहेब असतील किंवा अन्य असतील, यांच्याकडून मराठा समाजाने आता आशा ठेवण्यासारखी जागा राहिलेली नाही. त्यामुळं लढण्याचाच निर्णय, संघर्ष करण्याचाच पर्याय या सरकारनं मराठा समाजासमोर आणलेला आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं आहे. दुसरी गोष्ट, ओबीसी समाजाचं सुद्धा रिझर्वेशन तसंच आहे. ओबीसी समाजाचं रिझर्वेशनसुद्धा या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे आणि त्यांच्यावर अन्याय केला. या सरकारनं चांगली भूमिका तिथं मांडली नाही, वकील चांगले मांडले नाही. या सरकारनं फक्त कायदा केला, त्या कायद्याला काही अर्थ नव्हता. सभागृहामध्ये फक्त एकट्यानं मी विरोध केला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे टिकत नाही, टिकणार नाही, कोर्ट तुमचं ऐकणार नाही, निवडणूक आयोग तुमचं ऐकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला सांगितलं की नाही बाबा, आम्हाला ही कल्पना यायची, तरी पण आम्हाला हे करावं लागतं आहे. आणि तेच झालं. उलट समता परिषदेचा वकील भुजबळ साहेबांनी तिथं दिलेलं होतं, ते खासदार होते एक, त्या वकिलाच्या मुळं उलट या भानगडी वाढल्यात. समता परिषदेच्या वकिलामुळं याचं कुणालाही सोयीसुतक नाही. उलट तेच मोठ्या प्रमाणात आरोप करतात दुसऱ्यावर. झालं त्यांच्यामुळं, सरकारमुळं, सरकारमधल्या मंत्र्यामुळं. पण ते मात्र ओबीसीला भडकवायचं काम करतात आणि स्वतःच्या चुका मात्र झाकून ठेवायचं काम करतात. हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आता डेडिकेटेड आयोग निर्माण करायला सांगितलं होतं, तर डेडिकेटेड समिती केली आहे, त्याला आयोगाचा दर्जा दिला आहे. सुप्रीम कोर्ट, देशाचा कायदा, राज्याचा कायदा स्पष्ट आणि क्लिअर आहे. हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालीच ती आयोग स्थापन झाला पाहिजे. पण तो न करता एका प्रशासकीय निवृत्त अधिकाऱ्याच्या आदेशाखाली हा आयोग तयार केला गेलेला आहे. त्याला जर चॅलेंज घेतलं कुणी तर परत सगळं कोसळणार आहे. हे मी अनेक वेळा भुजबळ साहेबाला सांगितलं, वडट्टीवारांना सांगितलं, सगळ्याला सांगितलं, तरी त्यांना फरक पडत नाही. फक्त धुळफेक करायचा कार्यक्रम त्यांच्याकडून सुरू आहे. मराठा समाजाचं तसंच केलं आहे, ओबीसी समाजाचं तसंच केलं आहे, धनगर समाजाचं आरक्षण तसंच आहे, मागासवर्गीय समाजाचं प्रमोशनच्या बाबतीमध्ये सगळा घोळ घालून ठेवलेला आहे. कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका या सरकारकडून घेतली गेलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक गेले 2.5 वर्ष झालं स्थगिती आहे. ती स्थगिती उठवावी, काम सुरू व्हावं, कोर्टामध्ये नवीन वकील द्यावेत, चांगली बाजू मांडावी, याच्याकरता अनेक वेळा मी स्वतः भेटलो, बैठका केल्या, पत्र दिले. पण माननीय उद्धवजी ठाकरेजी यांनी उठता बसता शिवाजी महाराजांचं नाव घेणारे, शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य करणारे, शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता उपभोगणारे, शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे कमवणारे, 10 पिढ्याचं भलं करणारे, 2.5 वर्षामध्ये 2.5 मिनिटसुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल उद्धवजी ठाकरे यांनी दिलेले नाहीत. साधी आढावा बैठक नाही आहे. मग यांचं पुतना मावशीचं प्रेम शिवाजी महाराजांच्याबद्दल कसं आहे ते इथं दिसून येत आहे. त्यामुळे दाखवायचे
दात वेगळे आणि खायचे दात वेगळे या सरकारचे आहेत. हे अनेक सामाजिक प्रश्नावरून, शेतकऱ्याच्या प्रश्नावरून, त्याचबरोबर आपल्या दैवताच्या प्रश्नावरून हे समोर येतं आहे. परवाचा मुंबईचा त्यांचा मेळावा, हे मुख्यमंत्री भाषण करतायत का गावातला एखादा छोटं पोरगं भाषण करतं आहे, हा मोठा प्रश्न ऐकताना पडलेला होता. जसं एखाद्याची गावामध्ये पोरापोराची भांडणं झाली गोट्या खेळताना, मग ती गोट्या खेळणारी भांडणं तिथं एखाद्या शाळेच्या भाषणामध्ये बोलून दाखवतो पोरगा, तसं त्यांनी मुख्यमंत्री बोलतायत, पक्षप्रमुख बोलतायत का गावातला एखादा पोरगा बोलतोय, असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला. एक विकासाच्या प्रश्नाबद्दल शब्द नाही, डेव्हलपमेंट एक विषय नाही, कामाच्याबद्दल नाही, शेतकऱ्याच्याबद्दल नाही, शेतकऱ्याच्या ऊसाच्याबद्दल नाही, विजेबद्दल नाही, आरोग्याबद्दल नाही, कशाबद्दल नाही, पाण्याची एवढ्या अनेक ठिकाणी दुर्भिक्ष त्याच्याबद्दल नाही, कोणत्याही समाजाच्याबद्दल विषय नाही. काय आम्ही न्याय देणार आहे, काय आम्ही पुढं घेऊन जाणार आहे, काय विजन आहे, महाराष्ट्र कुठं घेऊन जाणार आहे, काही नाही, शब्द नाही. महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्याचं अशा पद्धतीचं निरर्थक आणि बेताल भाषण पहिल्या वेळेस या राज्यातल्या जनतेला ऐकायला मिळालं. तुम्ही मुख्यमंत्री आहात का कोण आहात याचं सुद्धा भान आपल्याला राहिलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र कुठं घेऊन चाललेत हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मला असं वाटतं की उद्धवा अजब तुझे सरकार. त्यामुळे असं परिस्थितीमध्ये मी अंबेजोगाईमध्ये, बीडमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच आम्ही सांगतो आहे की सरकारकडून आता अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे. तर प्रश्न सोडवायला आणि शेतकऱ्याच्या मदतीला आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता शिवसंग्रामनंच आता धावून जायचं काम आपल्याला करावं लागेल आणि आधार द्यावा लागेल. ते काम यापुढं आम्ही करायचं ठरवलेलं आहे. बरोबर. सर, येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत आणि आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शिवसंग्राम लढवणार अशी घोषणा केली, परंतु आपली तर भारतीय जनता पार्टीसोबत युती आहे, छोटी युती आहे. अशा परिस्थितीत 6 उमेदवार पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेसाठी कशी उभारणार? भारतीय जनता पक्षाच्या सोबत महाराष्ट्रामध्ये युती आहे आमची. बीडमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला आमच्यासोबत युती करायची नाही असं वारंवारच्या अनेक निवडणुकीमधून आम्हाला दिसतं आहे. त्यामुळं कुणाच्या तरी आशेवर आम्ही बसण्याच्यापेक्षा आम्ही स्वतःची तयारी करायचं काम आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्यातून सुद्धा जर भारतीय जनता पक्षाला वाटलं की बाबा शिवसंग्रामच्या सोबत युती करावी तर जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे इथले लोक त्याचा जरूर तो विचार करतील. ओबीसी आरक्षणाच्या विषयी प्रश्न आहे. महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं असं सांगितलं. आता परवाचा एक निकाल आहे एमपीचा, मग आता शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री आहे, मग आता ते कुणाच्या नाकर्तेपणामुळे गेलं एक विषय. आणि दुसरा विषय असा आहे की जे ओबीसीचं आरक्षण जे रद्द झालं आहे तर ते पूर्ण देशातलं झालं असेल, ते केवळ एका महाराष्ट्रातलं नाही. मग त्याला आता उद्या कशा पद्धतीनं केंद्र सरकारने आपण सांभाळतो? मला वाटतं आपण थोडं जरा विसरताय पार्श्वभूमी. या ओबीसीचा प्रश्नच निर्माण झाला महाराष्ट्रापासून. महाराष्ट्रामधल्या वाशिम जिल्ह्यातले जे देशमुख आहेत, गवळी आहेत, किसनराव गवळी काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे आमदार आजही आहे, म्हणजे माजी आमदार आजही आहे. त्यांचा मुलगा विकास गवळी आजही आहे, काँग्रेसचाच आहे, काँग्रेसचा सभापती होतं. त्यांनी पहिली केस का दाखल केली? कुणी केली? काँग्रेसनं केली. दुसऱ्याने केली का? त्यांनी केली अगोदर हायकोर्टात. त्याच्यातून सुरू झालं आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्याच्यातून मग देशामध्ये गेलं. आणि एवढं केल्याच्या नंतरसुद्धा सुप्रीम कोर्टानं ट्रिपल टेस्ट करा म्हणून सांगितलं होतं. त्या ट्रिपल टेस्टला सुद्धा किती महिने झालं? त्या तेवढे महिने झाले असतानासुद्धा या सरकारनं काय केलं? भजे खात बसलं. एकसुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं की यामध्ये पहिलं डेडिकेटेड आयोग करा. यांनी केला का? नाही. मी स्वतः त्याचे पुरावे विथ प्रूफ अनेकांनी सांगितलं, म्हणजे सर्व पक्षीय बैठकीत सांगितलं, सभागृहात सांगितलं की
डेडिकेटेड आयोग नेमा, पण ह्यांनी कुणाला नेमलं? जो पूर्वीचा आयोग होता त्याला काम सोपवलं, ज्याच्याकडं अगोदर सगळं ढिगारभर काम आहे, त्यांच्याकडून होणं शक्य नाही हे ओरडू सांगत होतं. पण त्यांना वेळ काढायचा होता. त्यांना माहिती होतं की निकाल आपल्या विरोधात जाणार आहे, म्हणून वेळ काढायचा होता. मग ते केलं नाही. मग ते करावं लागलं कधी? आत्ता. ते सुद्धा आत्तासुद्धा करताना चुका केल्या. समिती केली, समितीला नंतर दर्जा दिला, ते सुद्धा चुकीचा दिला. हे सुद्धा रेकॉर्डवर मी घेऊन सभागृहात बाहेर रेकॉर्ड बोललेलो आहे, तरी ते ऐकत नाही. ही चूक कोणाची आहे? आघाडीची, सरकारची आहे. दुसरी काय की ओबीसीचं संख्या काढा, ती कुणाचं काम होतं? आयोगाचं, सरकारचं. केलं का? नाही. तिसरं काम काय? त्या संख्येमध्ये ओबीसीचं राजकीय मागासले पण शोधा. शोधलं का? नाही शोधलं. त्याचं कारण आहे, मी आजपर्यंत कधी बोललो नाही, पण आज तुम्ही विचारलं आहे, सगळे आहात. मला माहिती आहे याला कोणी प्रसिद्धी देणार नाही जास्त, तरी पण मी बोलतो. हे का करत नाही सरकारमधले लोक? ओबीसीचे नेते भुजबळ साहेब किंवा अन्य वडट्टीवार आहे, जे ओबीसीच्या नावानं ज्या समाजाने फायदे घेतला आहे राजकीय, जास्त कुणी घेतला आहे? मोठ्या समाजाने घेतला आहे. आणि छोटे जे समाज आहेत, जे बारीक बारीक समाज आहे, धुबी असेल, सोनार असेल, कासा असेल, नावी असेल, वगैरे वगैरे वगैरे, या समाजा हा राजकीय मागासले पण आहे त्यांच्याकडं. आता जर राजकीय मागासले पण काढायचं म्हटलं तर मोठ्या समाजाचं राजकीय मागासले पण निघत नाही आहे. मग त्यांचं राजकीय मागासले पण जर निघणार नाही तर त्यांना ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळू शकत नाही. आणि ते जर झालं तर ह्यांचं पितळ उघडं पडेल, ह्यांना जोडे मारतील लोक ओबीसीचेच. म्हणून ह्यांना नको आहे. हे खरी गोमतीत आहे. मी आज पहिल्या वेळेस महाराष्ट्रात पहिल्या वेळेस बोलायला लागलो. खरा घोळ कुठं आहे? गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या नावानं काम करणाऱ्यांच्या. जर उद्या राजकीय मागासले पण कुणाला छोट्या छोट्या समाजाला मिळणार आहे, त्यांचं भलं होणार आहे, त्यांचं चांगलं होणार आहे. त्यांचं चांगलं व्हायचं म्हणजे ह्यांना भीती वाटते आपलं नुकसान होणार आहे. मग तिथं ओबीसीमध्ये परत प्रवर्ग होईल अ आणि ब. ज्यांना राजकीय मागासले पण ज्यांना जे आहेत त्यांना ब मध्ये टाकतील, आणि ज्यांना राजकीय मागासले पण ज्यांचं नाही त्यांना अ मध्ये टाकतील. त्यांना फक्त शैक्षणिक आणि नोकरी रिझर्वेशन मिळेल, राजकीय मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे करत नाहीत. खरी भानगड तिथं आहे. दाखवायचं जातो वेगळे तर खायचे जातो वेगळे त्यांचे. ह्यांनी बोलू द्या समोरासमोर. विनायक मेटे तोंडावर उत्तर द्यायला येताना तयार आहे. अनेक लोकाला रिझर्वेशनचं कळतं पण वळत नाही, काही लोकांना कळतच नाही. असं आहे. म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची. ओव्हरऑल आता काय होईल ओबीसी आरक्षणाचं? देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो. जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही ओबीसींना. अमित शहा साहेबांनी सांगितले की 2023ला जनगणना होणार, त्यानंतरच बघू. हो, मग त्याच्यावर त्यांनी ओव्हरऑल सगळं सांगितलं. जनगणनेमध्ये ते कदाचित सगळ्या देशाचा कानूनसा घेऊन विचाराचा केंद्र सरकार कदाचित तो जातीन्यायाचं ही वाढवेल, रकाना वाढवेल आणि ती काढेल. मग ते आयोगाकडं ज्याला ज्याला पाहिजे त्याला देईल ती. तो होऊ शकतो पर्याय. जसं मी बोललो तुम्हाला की जोपर्यंत ट्रिपल टेस्ट होत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मिळत नाही. तसंच मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय सोपवत नाही तोपर्यंत कुणी कितीही उपोषणं करू द्या, आंदोलन करू द्या, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. आणि ह्या दोघांची माती या आघाडी सरकारनं करायची ठरवली. महाराष्ट्राचं आंबेजोगाईचं बघा, मग देशापर्यंत जाऊ आपण. सर, आपण मला येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेला हो 100% लढवणार, प्रयत्न करणार आम्ही, पण लढवणार जवळ. सर, लढवण्यासाठी पार्टीचं पाठबळ, कार्यकर्त्याचं पाठबळ, तर असं शिवसंग्रामचे किती आहे, सभासद नोंदणी किती आहे? मी आपल्याला पहिल्याच वेळेस कबूल केलं, तुम्ही विचारायच्या अगोदरच कबूल केलं की आज
आजच्या क्षणाला अंबेजोगाईमध्ये गावागावापर्यंत आम्ही आणखीन पोचलेलो नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारलेली आणि कार्यक्रमावर आधारलेली आमची संघटना आणि सामाजिक विषय हे घेऊन आणि शेतकऱ्यांचे विषय घेऊन आम्ही उर्वरित काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत जाण्याचं काम करू आणि आम्हाला प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापित आणि शेतकऱ्याच्या हिताची रणनीती घेऊन आम्ही जाणार आहोत विषय घेऊन. आता ही निवडणूक जी तुम्ही आता लढवणार आहे ते तुम्हीच मान्य करताय की तुमची संघटना ग्रामीण भागात पोहोचलेली नाही. मग हे सर्व तुम्हाला दूर जिंकण्या- पोहोचले नाही, हो, याचा अर्थ तुम्हाला पोहोचले हे- नाही असं नाही. तुम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी म्हणजे लढायची का कुणाला पाडण्यासाठी लढायची? मला वाटतं की नकारात्मकच माणूस असा विचार करतो. आम्ही सकारात्मक काम करणारी माणसं आहेत, त्यामुळं आमचे जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. वाढती महागाईच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे शिवसेनेची? आपल्या राज्य सरकारने पेट्रोलचे आणि डिझेलवरचे टॅक्स कमी करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यामध्ये 20-20 रुपये लिटर मागं जास्त भाव आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर व्हायला लागला आहे काय. त्यामुळं आपल्या राज्याच्या आजूबाजूला जेवढे राज्य आहेत, तुम्ही कुठेही इथं तेलंगणात जा, कर्नाटकमध्ये जा, आपल्या शेजारी आंध्रामध्ये जा, 20 रुपयानं स्वस्त आहे लिटर. डिझेल काय, पेट्रोल काय, ते कमी करा, ताबडतोब खाली येते महागाई. साहेब, आपण प्रत्येक ह्यांना करायचं राज्य नाही. सरकारला उद्देशून जबाबदारी बोलतो. राज्य- ऐका उद्देशून बोलतं राज्य सरकारला की ह्या सर्व गोष्टीला राज्य सरकार जिम्मेदार आहे. परंतु मला सांगा, आता जे 6 रुपये केंद्र सरकारनं कमी केले, आता त्याच्या बरोबरीला आणून ठेवले साहेब 121 रुपये 122 रुपये झाले पेट्रोल साहेब आणि 104 रुपये झाले डिझेल. त्यांनी महागाईचे इलेक्शनमध्ये 5 राज्याचे इलेक्शन झाले, त्या दरम्यान स्टॉक ठेवले आणि 6 रुपये कमी केले. आज त्या बरोबरीला आणून ठेवले नाही नाही, आपल्या केंद्र सरकार जे धोरण घेतं, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा कोणत्याही गोष्टीच्या बद्दलचं असेल, ही फक्त आपलं राज्य किंवा विरोधातले राज्य डोळ्यासमोर ठेवून घेत नाही, ते देशव्यापी धोरण घेतं. बरोबर. आता त्या जे धोरण त्यांनी रेटच्याबद्दल असेल, बरोबर, दराच्याबद्दल असेल, त्या दरावर प्रत्येक राज्याला आपला टॅक्स बसवण्याचा अधिकार आहे. ते प्रत्येक राज्य आपापल्या विचारानुसार, धोरणानुसार कमी अधिक टॅक्स बसवतं. त्यानुसार मग तिथले टॅक्स किंवा महागाई कमी किंवा जास्त वाढते. मग त्यांनी असं केलं आहे का की बाबा मध्य प्रदेश हे BJPचं राज्य आहे, तिथं कमी टॅक्स लावा, असं केलं आहे का? नाही ना. जे तिथं आहे तिथं. उलट करोनाच्या काळात आपण पाहिलं, सगळ्यात जास्त मदत ही महाराष्ट्राला दिली. दुजाभाव केला का? नाही ना. उलट इथले हात न पोचणाऱ्या, म्हणजे पाठीला हात न पोचणाऱ्या हाताने पाठ थुपटून घेतात. हे कोविडमध्ये असं केलं आणि तसं केलं, कुणाच्या जीवावर केलं. पण केंद्र कधी म्हणतं की आम्ही केलं म्हणूनच तुमचं हे केलं? नाही, यांनी केलं, यांचं श्रेय आहे ना. त्यांनी फक्त पुरवठा केला, मान्य ना. जे केलं ते केलं आहे, पण त्याचबरोबर तेवढा भ्रष्टाचारसुद्धा डोंगरा एवढा करून ठेवला आहे. आपल्या बीडमध्ये तरी कितीतरी झाला आहे, आंबेजोगाईमध्ये पण झाला आहे, कमी झाला आहे. ह्याला कोण केंद्र जबाबदार आहे? हां, नाही ना. असं आहे. तर या राज्यामध्ये सध्या भोंग्यावरून आणि हनुमान चालीसा म्हणजे वादन पेटले, त्याबद्दल तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? कसं बघताय म्हणजे असं आहे की तो पूर्णपणानं माझ्या दृष्टीनं तो राजकीय सगळा विषय आहे. आणि तो महाराष्ट्राने नाकारला. आणि मला त्याच्यामध्ये जसं राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, त्यांनी धार्मिक पद्धतीनं घेऊ द्या, राजकारण घेऊ द्या, त्यांनी त्यांची एक भूमिका घेतली. पण मला जास्त कौतुक करायचं आहे ते मुस्लिम समाजाचं, बांधवाचं करायचं आहे. त्यामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली आणि समंजस भूमिका घेतली, संयमी भूमिका घेतली. त्यांचं कौतुक हे 100% केलंच पाहिजे. अशीच भूमिका सर्व समाजाने घेतली तर मला वाटतं महाराष्ट्रात किमान सरकारवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आधारित राहायची किंवा अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. नाहीतरी कायदा सुव्यवस्था खातं पैसे खाण्यातच गुंग आहे, कुणाला तरी अडचणीत आणण्यातच गुंग आहे, कुणाला तरी फसवण्यामध्येच गुंग आहे. बरोबर ना. करप्शन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये.
त्यामुळे त्यांना दुसऱ्या चांगल्या गोष्टीकडे बघायलाही वेळ नाही. केली ना, त्याची होणार ना. SIT नेमायचं घोषणा आपण करायला लावली, मीच लक्षवेधी केली. SIT आता ती SIT नेमू नये म्हणून बीड जिल्ह्यापासून महाराष्ट्राचे अनेक नेते कामाला लागलेत सरकारमधले. आंबेजोगाईत सुद्धा शेकडो कोटीच्या जमिनी त्यांच्याकडं. आम्ही विरोधी पक्षाचं काम काय आहे? जो भ्रष्टाचार, वाईट कामं, चुकीची कामं लोकांच्या समोर आणणं, सभागृहात मांडणं, ते करतोय आम्ही. तर बीडमधले मी 6 लोक सस्पेंडची करायची ही केली, घोषणा करायला लावली सभागृहात, शिवपासून सगळे. आजूकी सत्ताधारी पक्ष त्यांची ऑर्डर निघू देत नाही. जिकडं तिकडे पैसे खाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जनतेचं, लोकांचं ह्याचं काही देणं घेणं राहिलं नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष म्हणजे पहिल्या वेळेस बघायला मिळते. बोला आता. गेले 5 वर्ष तुमचे मित्र फडणवीस ते मुख्यमंत्री होते, मी स्वतः आमदार जवळचे होता, मी शिवस्मारकाचे अध्यक्ष होता. गेल्या 5 वर्षामध्ये काय काम झालं किंवा काय? फडणवीस साहेबांनी जेवढी काही मदत लागते, आवश्यक जी मदत लागते, ती सगळी शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत केली आणि त्याचं काम मी स्वतः पाहत होतो, म्हणूनच मला सगळं माहिती आहे. त्याच्यामध्येच गेल्या अनेक वर्ष जयंतराव पाटील अध्यक्ष होते. जयंतरावना साध्या परवानग्यासुद्धा मिळवता आल्या नाही. ह्या सगळ्याच्या सगळ्या परवानग्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामुळं आम्ही आणू शकलो केंद्राकडून. ही पहिली गोष्ट. नंतर ज्या समुद्रामध्ये, ज्या भागामध्ये ते आपल्याला स्मारक उभा करायचं आहे, 1 ते 1.5 वर्ष तिथला सर्वे करावा लागत असतो. म्हणजे 100 फूट खाली 100 मीटर समुद्र पातळीपासून खाली जावं लागतं. त्याच्यात टेस्टिंग करावं लागतात. एक नाही, अनेक 1-2 किलोमीटर अनेक ठिकाणी बोर होल यावं लागतात. दगड 10-10 फुटावर दगड कसा आहे, काय, किती टणक आहे, भुसभुशीत आहे, कसा आहे, काय आहे, हे करावं लागतं. आणि काही काही टप्प्याटप्प्यानं करावं लागतात. त्यानंतर तुमचं त्या लाटा, पावसाळ्याच्या भरती आणि ओहोटी, उन्हाळ्यातली भरती ओहोटी कशी आहे, पावसाळ्यातली भरती ओहोटी कशी आहे, हिवाळ्यातली भरती ओहोटी कशी आहे, किती फुटापर्यंत लाटा जातात, किती जाऊ शकतात, इतिहास 100 वर्षामध्ये कितीपर्यंत गेल्यात, हे बघावं लागतं. नंतर वारं प्रत्येक दिवशी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहतं, 10 फुटावर कसं वाहतं, किती वेगानं वाहतं, 20 फुटावर, 100 फुटावर, 700 फुटावर किती वेगानं वाहतं, कुणीकुण याचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. याला 1 ते 1.5 वर्षे करावं लागतं आणि तो केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. ते करावं लागलं अगोदर आम्हाला, त्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याच्यासाठी IIT रुडकी, चेन्नई, पवई या सगळ्याला त्यांनी कामं दिले आम्ही, आणि सगळे शास्त्रज्ञ ते करत होते. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या PMC म्हणजे ही सल्लागार कंपनी आम्हाला नेमावं लागली. त्यांनी मग सल्ला दिल्याच्यानुसार टेक्निकली आणि कायदेशीर असा सगळा दिल्यानंतर मग आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे आराखडा बनवावा लागला. त्या आराखडा बनवायला केंद्राच्यापर्यंत जावं लागतं, अनेक डिपार्टमेंटच्या मदती घ्यावं लागतात. हे करून मग त्याला इंटरनॅशनल पातळीवरचं असल्यामुळे इंटरनॅशनलचं टेंडर काढावं लागतं. ते 1 नाही 2 नाही 3 वेळेस काढावं लागलं, कारण आम्हाला त्याला तसे ही आले नाही, टेंडर आले नाही. आणि एक टेंडर काढायला 3 महिने लागतात. म्हणजे इंटरनॅशनलची तेवढी हीच आहे. जसं काहीला 15 दिवस लागतं, इंटरनॅशनलचं 90 दिवसाचं आहे. असं म्हणजे 1 वर्ष त्याच्यामध्ये गेलं, बाकीच्यामध्ये गेलं. ते केल्यानंतर त्याच्यात सुधारणा करणं आणि हे सगळं करून सगळ्या परवानग्या घेऊन मग काम सुरू केलं. आम्ही काम सुरू केल्याबरोबर काही लोकांनी हायकोर्टात गेले, हरित लवादामध्ये गेले, तिथं त्यांना पूर्णपणे फिकून दिलं. पण काही लोकांनी या महाराष्ट्राच्याच खाऊन महाराष्ट्राच्या विरोधामध्ये जे हरामखोर मंडळी ते सुप्रीम कोर्टात गेले. आणि दुर्दैव असं आहे की सुप्रीम कोर्टात या
जगाच्या पाठीवर पहिला निर्णय तोंडी दिला स्थगितीचा, लेखी नाही, आणि त्याला 2.5 वर्ष झालं ह्या सरकारनं. एकही कागद इकडला तिकडा या सरकारनं केलेला नाही. आम्ही काम सुरू केलं सगळ्या गोष्टी करून. आणि जर सरकार परत आलं असतं तर आज तुम्हाला तिथं मी अभिमानानं घेऊन गेलो असतो बघायला, पूर्ण होत आलं असतं ते. दुर्दैव आहे आपलं महाराष्ट्राचं. आणि याच्या या 2.5 वर्षामध्ये 2.5 मिनिटसुद्धा उद्धवजी ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्याकरता, माहिती करण्याकरता दिलेले नाहीत. म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम जी मगाशी बोलतो ती हे आहे. असं 6व्या विधान परिषदेचा मार्ग कसा आहे? सुलभ आहे का? बघूया आता काय होतं ते. आमच्या शुभेच्छा आहेत, पण धन्यवाद तुमच्या. देवेंद्रजीच्या शुभेच्छा असल्या की सगळं सुकर आहे. नाही, माझी काही चर्चा आणखी कुणाशी झाली नाही, कारण निवडणूक लागल्याच्या नंतर मी बोलायचं ठरवलेलं आहे. शेवटी विनंती तर करावंच लागेल. शेवटी निर्णय सगळे महायुती मिळून घेतील. संभाजीराजेंनी जशी भूमिका जाहीर केली हं? त्या संदर्भात संभाजीराजेंनी राज्यसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात शिवसेना परिषदेची आवड होती काही अशी भूमिका आहे ना? संभाजीराजे कोणत्या पक्षाचे नाहीत असं त्यांनी जाहीर केलं आहे. मी माझा पक्ष स्वतःचा, आणि माझा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत महायुतीचा एक घटक पक्ष आहे. माझे आमदार आहेत, अनेक मेंबर आहेत, जिल्हा परिषदेमध्ये आहेत, पंचायत समितीमध्ये आहेत. आता त्यांची मुदत जरी संपली असेल तर नगरसेवक होते, सगळे आहेत. त्यामुळे संभाजीराजासारखा मी निर्णय घेऊ शकत नाही. मग मला तसा निर्णय घ्यायचा असेल तर महायुतीतून बाहेर पडावं लागेल. असं आहे ना. ASW अंतर्गत आर्थिक दुर्बल घटक मराठा समाजाला लेट भेटले. एक वर्ष पहिले मुस्लिम समाज व ब्राह्मण समाज, मुस्लिम समाज व ब्राह्मण समाजाला भेटलं. 1 वर्षाचा कालावधी जे नुकसान झालं मराठा समाजाला, त्याचा जिम्मेदार केंद्र असेल. मराठा समाजातल्या काही संघटनेच्या लोकांनी त्याच्यासाठी दुराग्रह घेतला. मी स्वतः आग्रह केला होता की EWAचं आरक्षण स्थगिती आल्याबरोबर सरकारला द्या. सरकारला मी कन्व्हिन्स केलं, दबाव टाकला, सरकारने त्याचा GR तयार केला. पण तेवढ्यातच काही लोक त्यांना भेटले जे चळवळीमध्ये आहेत, मराठा समाजाच्या नावानं काम करणारे, त्यांनी सरकारला तो आदेश काढून दिला नाही. त्यांच्यामुळं मराठा समाजाच्या हजारो मुलामुलींचं नुकसान झालं, ही वस्तुस्थिती आहे काय. पण त्याच विरोधामध्ये मी स्वतः हायकोर्टात गेलो, EWS लागू करावं. मी स्वतः उद्धवजी ठाकरे यांना, अशोक चव्हाण यांना आणि चीफ सेक्रेटरीला नोटीस काढायला लावली. त्याच्यानंतर मग मराठा समाजाला EWAचा आदेश काढावा लागला. 1 वर्षाचं नुकसान झालं त्यांनी. मी सांगितलं ना, काही लोकांच्या दुराग्रहापणामुळं, अहमपणामुळं हजारो मुलामुलींचं नुकसान झालं. जसं इनामी जमिनीच्या बाबतीमध्ये आपण अग्रेसिव्ह भूमिका घेतली, त्याबद्दल आपलं अभिनंदन. तसा एक अंबेजोगाईचा एक विषय आहे. इथं BED कॉलेजच्या जवळपास 50 एकर जमिनीवरती 2-2 मजली काही लोकांनी अतिक्रमणे केलेले आहेत. आणि आयुक्त केंद्रेकर साहेबांनी ते काढावे म्हणून कलेक्टरला पण आदेश दिलेले. परंतु तुम्ही- 2 वर्ष झालं तसंच ते आदेश पुढे ढकलले चाललाय. सरकारचं काम आहे ना. नाही, त्याबद्दल तुम्ही कलेक्टरला काय असं, तुम्ही आवाज उठवा कलेक्टरबरोबर आमच्या तुमच्या सोबत. वर्तमानपत्रातून तर अधूनमधून असतोच तो विषय. नाही, जरा आत्ता थोडेसं 8 दिवस जरा लावून द्या. मी तुमचं 8 दिवस झाले की 15 दिवसात मीटिंग लावतो तुमच्यासोबत कलेक्टरकडं.